ज्येष्ठ शास्त्रज्ञ लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आयुका येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान आयुकामधील विद्यार्थ्यांनी नारळीकरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी भावुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आयुकामध्ये कधीपासून शिकता आणि काय आठवणी येतात सर गेलेले माझं नाव स्वर्णिम शिर्के आहे. मी 2020ला इथे जॉईन झालो PhD रिसर्च ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. आणि आयुका हे लहानपणापासूनच मला माहिती होतं. नारळीकरांमुळे पुण्यातच आहे, पुण्यामध्ये ऑलरेडी सगळ्यांना माहिती होती. आणि शाळेकडनं पण मी इथे SPM शाळामध्ये होतो, तर इथे व्हिजिट केलं होतं. तेव्हा नारळीकर सरांनी आम्हाला काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स दाखवले होते. तर तेव्हापासून आयुका मला माहिती होतं. आणि त्याच्यानंतर मी फिजिक्समध्ये असल्यामुळे तसंच कंटिन्यू करत मला कळलं की इथे पण फिजिक्सचे स्टुडंट ॲस्ट्रॉनॉमीमध्ये घेतात. तर मी सरांची कधी भेट झाली किंवा बोलण्याची? मी इथे मध्ये व्हिजिट केलं होतं तेव्हा एकदा भेटलो होतो. आणि मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा ते ऑलरेडी इथे नसायचे, तर अधनमधनं व्हिजिट असायची. तर मग 1-2दा भेटलो होतो आणि त्यांच्याशी संवाद झाला होता. पण 2020 मध्ये असताना ते इथे रेग्युलरली इथे नसायचे, तर ते घरनं जेव्हा इथे यायचे तेव्हा दिसायचे. काय या संस्थेला शिस्त लावली काय आय थिंक जो डायरेक्शन आहे इन्स्टिट्यूटचं किंवा सायन्सचा इन जनरल या इन्स्टिट्यूटमध्ये आणि विज्ञान क्षेत्रात हे आय थिंक एक दिशा देणारी भूमिका त्यांनी घेतली होती. तुम्ही इथे बघाल की सगळे शास्त्रज्ञ आणि जे कोणी सायन्स जे नाही करत आहेत त्यांना पण त्याचं महत्त्व काय पहिलं तर, आणि हे का करायला पाहिजे. कारण भारतात तेवढा अवेअरनेस सायन्समध्ये नव्हता. बाकीचं जसं आपलं इंजिनिअरिंग किंवा हे मेडिकल लोकांना माहिती असतं, पण सायन्स रिसर्च का महत्त्वाचं आहे बाकीच्या देशांमध्ये बरंच चालतं, पण आपल्या इथे बेसिक सायन्सचं तेवढं माहिती नसल्यामुळे ती जे ग्रासरूट लेवलला लोकांपर्यंत माहिती जी पोचवावी लागते की काय असतं किंवा सुपरस्टिशन्स असतं किंवा ॲस्ट्रॉलॉजी वगैरे, त्यात ते कसं वेगळं आहे आणि सायन्सचं काय महत्त्व आहे हे लोकांपर्यंत पोचवण्यात आय थिंक त्यांचा मोठा रोल आहे. आणि त्याच्या थ्रूच थोडं आपोआप शिस्त लागते की हे काहीतरी सिरियस आहे आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि देशाला पण महत्त्वाची गोष्ट आहे. जगाचं असेल आणि एकूणच विज्ञान जगत असेल, विज्ञान असेल, या सर्व क्षेत्राचं किती नुकसान झालं? खूप मोठं, कारण ते इन्स्पिरेशन आहेत लोकांसाठी. सो इथे पण जेव्हा त्यांनी इन्स्टिट्यूट केली, जगातले टॉप सायंटिस्ट जे आहेत त्यांनी ही इन्स्टिट्यूट रेकग्नाईज केली. ते इथे आलेत, शिकवलेत, व्हिजिट केले, त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन्स जे इंडियामध्ये तेवढे आधी नसायचे त्याच्यात मोठं योगदान आहे. सो अँड ते सगळ्यात जगभरात नारळीकर हे नाव सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्यामुळे इंडियाच्या सायन्सला पण एक कॉन्ट्रीब्युशन रेकग्निशन मिळालं. कारण इकडे जे होतं ते आता बाहेरचे लोक पण फॉलो करतात की इथे काय सायन्स होणार. अँड ते खूप महत्त्वाचं असतं की तुम्हाला जेव्हा कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं कुठल्या सायंटिफिक फील्डमध्ये, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कोण तुमच्याकडे बघतं आहे, कोण तुमचा सायन्स फॉलो करतं आहे. सो त्या